ते वाचून दाखवणार आहे आता तुम्हाला. एम इज आर, वॉज वेअर, बी बीन, विल, हॅज, हॅव, हॅड, डू, डज, डिड. In one column of auxiliary verbs, they have written all these um, all these auxiliary verbs. They are called helping verbs because they help the main verb. Many times they help the main verb. Okay. So now again, will you be able? तुम्ही वाक्य वाचू नका इतक्यामध्ये. फक्त हे लक्षात ठेवा किंवा if you have notebook before you, do you have a notebook before you in front of you? Yes, ma'am. येस ती मॅम. घ्या, नोटबुक घ्या, त्याच्यावर हे सगळे लिहून काढा. हेल्पिंग वर्ब्स म्हणून टायटल घ्या किंवा त्याला ऑब्लिक करा. हेल्पिंग वर्ब्स ऑब्लिक ऑक्झिलियरी वर्ब्स असं लिहायचं आधी वरती टायटल मध्ये. वाक्य लिहिण्याची गरज नाहीये. सगळे वाक्य लिहित बसू नका, त्याच्यामध्ये बराच टाइम जाईल. वी विल लूज द टाइम. Write down only the auxiliary verbs which have been written in this slide. Am is are एका लाईनवर आडवं तुम्ही लिहू शकता. am is are एका लाईनवर. दुसऱ्या वेगळ्या लाईनवर तुम्ही was आणि where लिहू शकता. ओके. त्यानंतर बी आणि बीन लिहा. त्यानंतर विल आहे तिथे. विलच्या नंतर शॅल एका वेगळ्या लाईनवर तुम्ही विल आणि शॅल पण लिहू शकता. लिहा म्हणजे तिथे दिलेलं नाही त्यांनी. विल आणि शॅल बोथ आर ऑक्झिलियरी वर्ब्स. एका लाईनवर लिहा विल आणि शॅल, कारण तुम्हाला माहिती आहे बिकॉज दे इंडिकेट फ्युचर टेन्स, राईट. नेक्स्ट हॅज अँड हॅव एका लाईनवर लिहू शकता. हॅज, हॅव आणि हॅड. हॅज, हॅव आणि हॅड. त्यानंतर वेगळ्या लाईनवर, नव्या लाईनवर खाली यू कॅन राईट डू, डज अँड डिड. डू, डज अँड डिड. Have you written everything? These are all helping verbs. Now we will take the examples. Am is are. For am, I am sorry for what I have done. Is, I am happy. I am happy actually ना, इथे नाही ऑक्झिलियरी वर्ब हे इथे त्याने उदाहरणं जरा वेगळी दिलेत. म्हणजे दे हॅव रिटन करेक्ट सेंटेन्सेस बट देअर दिस am is are in all these three sentences, am is are coming, they have come as main verbs. पण मला कसं पाहिजे म्हणून मी मगाशी म्हटलं तुम्हाला एक्झाम्पल्स लिहू नका, वाचू पण नका आता इतक्यात. त्याचं कारण असं आहे की ती जी एक्झाम्पल्स आहेत ती खऱ्या अर्थाने ऑक्झिलियरी वर्ब्स इथे नाहीयेत. सो इग्नोर देम. ती एक्झाम्पल्स तुम्ही इग्नोर करा. ठीक आहे. आता आपण प्रत्येकाचं पुन्हा कोणीतरी बोलताय. Somebody is talking and somebody's mic is not muted. Mic is not muted. Now it is okay. माईक बंद करा. पुन्हा माईक चालू झाला माईक की सगळ्यांनी बंद करा. माझा सोडून सगळ्यांचा माईक बंद असायला पाहिजे. सरांचा चालू राहू शकतो पण माझा आणि सरांचा. दॅट्स ऑल. ठीक आहे. सो हे मी नेटवरून घेतलेली स्लाइड आहे ही, कालची पण होती. आणि am is are हे इथे मेन वर्ब म्हणून येतात. एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये आत्ता पडता येणार नाही आपल्याला, कारण वेळ कमी आहे. त्याच्यावरची लेक्चर्स द्यायला लागले मी तर वेळ आपला कमी, म्हणजे वी विल लूज द टाइम. तर आता एवढंच तुम्ही लिस्ट जी केलेली आहे ती सगळी बरोबर आहे. लिस्ट मात्र बरोबर आहे. वाक्यरचना, त्याचे जे उदाहरण आहेत ती कशी आहेत पहा, मी सांगते तुम्हाला. आपण कालची जी लेक्चर्स घेतली, काल आणि त्याच्या आधीच,
आता 3 लेक्चर झालेले. आय हॅव कम्प्लिटेड 3 लेक्चर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला एम प्लस आय एन जी मिळालेला होता, राईट? एम प्लस आय एन जी. आय एम टीचिंग इंग्लिश राईट नाव. इफ यू वॉन्ट टू राईट, यू कॅन राईट दिस सेंटेन्स. I am teaching English right now. For am. Then is. For is लिहायचं आधी, त्यानंतर डॅश द्या. is प्लस ing घ्यायचंय, दॅट इज V4. आणि तिथे तुम्ही लिहू शकता ही इज टीचिंग मॅथ्स राईट नाव. राईट नाव म्हणजे या क्षणी, तो या क्षणी मॅथ्स शिकवित आहे. मी इंग्लिश शिकवित आहे आणि तो मॅथ्स शिकवित आहे. आता तो म्हणजे पुन्हा हिच्या जागी कोण कोण येऊ शकतं तुम्हाला माहिती आहे. आता आपला तो फोकस नाहीये. नाव वी हॅव फोकस्ड अवर अटेन्शन ऑन ऑक्झिलरी वर्ब्स ओनली. ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग, पण हेल्प कुणाला करायची? तर पुढे आयएनजी म्हणजे V4 पाहिजे की नाही? मेन व्हर्बला आयएनजी लागलेला पाहिजे. त्यावेळेला फक्त हे एम किंवा इज हे ऑक्झिलरी असतात. आणि आरचंही तसंच आहे. दे आर प्लेइंग. वाक्य लिहा, थोडक्यात लिहा. दे आर प्लेइंग. आर लिहा, त्याच्या पुढे डॅश द्या आणि त्याच्यानंतर लिहा दे आर प्लेइंग ऑन द प्लेग्राउंड. स्मॉल स्टुडंट, स्मॉल चिल्ड्रन म्हणजे दे आर प्लेइंग ऑन द प्ले ग्राउंड. पुन्हा आर नंतर काय आलं? प्लेइंग म्हणजे V4 आला. आणि आयएनजी जेव्हा जेव्हा असतो तेव्हा त्याच्या आधी आपण एम इज आर वापरतो. यू हॅव टू यूज देम. यू हॅव टू टेक द हेल्प ऑफ एम इज आर फॉर आयएनजी फॉर्म्स. So there is a combination of am, is, are and ing verbs. ing verbs. Okay? Have you understood? All of you? Yes, ma'am. सिंपल. खरं तर खूप सिंपल आहे, पण तुमच्या ह्या स्टेजला एक एज असतं, काही वेळेला एजमुळे म्हणजे मध्ये गॅप आलेली असते कम्प्लीट. त्यासाठी आपण हे फक्त रिफ्रेश करतोय. आय एम रिफ्रेशिंग युअर नॉलेज. आय एम नॉट टीचिंग यू राईट नाव एनिथिंग न्यू एज सच. पण असं रिफ्रेश करायचं की याच्यामध्ये परत चुका पुढे कधी व्हायला नको. सो एमिजार प्लस आयएनजी हे तुम्हाला आठवत आहे, काल परवा आपण घेतलंय. तर त्या आयएनजीच्या आधी कशाची हेल्प लागते, कोणत्या ऑक्झिलियरीची लागते यापैकी, तर फक्त एमिजार प्रेझेंट टेन्ससाठी आपण वापरतो. यू नो. हे समजलंय? पुढे आता आपण जाऊया वॉज आणि वेअरसाठी. जिथे आपण आत्ताची वाक्य घेतली त्याच ठिकाणी तुम्ही आय वॉज टीचिंग इंग्लिश येस्टरडे असं वाक्य पाहिजे असेल तर वाक्य लिहा. आय वॉज टीचिंग इंग्लिश येस्टरडे अँड ही वॉज टीचिंग मराठी येस्टरडे. वॉज आणि वेअर, सॉरी, वॉज साठी ही वॉज टीचिंग आणि वेअर साठी अनेक वचन करता पाहिजे. दॅट इज प्लुरल फॉर्म पाहिजे. कुणाचा? सब्जेक्टचा प्लुरल पाहिजे. आणि म्हणून वेअर नंतर त्यांनी पण इथे दिलंय चिल्ड्रन वेअर प्लेइंग विथ अ बॉल. दिस सेंटेन्स इज करेक्ट. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग विथ अ बॉल. हे लिहू शकता तुम्ही आहे असं. किंवा मी मगाशी तसंच काहीतरी सांगितलं होतं अशाच प्रकारचं वाक्य. दे आर प्लेइंग ऑन द दे वेअर प्लेइंग ऑन द प्लेग्राउंड येस्टरडे ॲट 4 PM. ॲट 4 PM. तर असं वॉज आणि वेअरच्या नंतर सुद्धा आपल्याला आयएनजी दॅट इज V4 घ्यावा लागतो. किंवा V4 जेव्हा वापरायचा, आयएनजी जेव्हा वापरायचा आहे तेव्हा कुठलं तरी एक हेल्पिंग, कोणती ना कोणती हेल्पिंग वर्ब्स पाहिजेत पास्ट टेन्स साठी. आणि ती इथे वॉज आणि वेअर हे पास्ट टेन्स मध्ये आपल्याला दिसतात. आता त्यानंतरचा पहा बी आहे, BE.